Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very good evening to all of you. सर्वांना शुभ सायंकाळ. स्वागत आहे तुमचं. I believe you have come here with a trust in your heart. माझा असा विश्वास आहे की देवाच्या मंदिरी तुम्ही देवावर विश्वास ठेवूनच आला असाल ना. Amen. Hoping to get something good from God. अशी आशा ठेवून आला असाल की देव आज काहीतरी मला चांगलं देईल. That what I couldn't get, की God मला- will give it to me. मला जे आजपर्यंत मिळालं नाही ते देव मला देईल. Amen. आमेन. And God will not disappoint you. आणि देव तुम्हाला नाराज करणार पण नाही. He will fulfill your heart's desire. देव तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा तुम्हाला पूर्ण करून देईल कारण तो देव आहे. Because Bible says, बायबल म्हणतं delight in the Lord प्रभूमध्ये आनंद करा and He will fulfill every desire of your heart. म्हणजे तो तुमच्या हृदयातील प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Genesis 42 verse 36. उत्पत्तीचा 42वा अध्याय आणि त्यातलं 36वं वचन आपण यावेळेला काढूयात. If you have got your Bibles, kindly open to Genesis 42 verse 36. तुमच्याकडे बायबल असेल, पवित्र शास्त्र असेल तर उघडा बरं सगळ्यांनी उत्पत्तीचा 42वा अध्याय आणि त्यातलं 36वं वचन. And Jacob their father said to them, you have taken my children from me. Joseph is gone and Simeon is gone, and now you would take Benjamin away. All these things are working against me. उत्पत्ती 42वा अध्याय आणि त्यातलं 36वं वचन म्हणतं, आणि त्यांचा बाप याकोब त्यांना म्हणाला, तुमच्यामुळे मी माझ्या मुलांना मुकलेलो आहे. योसेफ नाही आणि शिमोन नाही. बन्यामीनालाही तुम्ही घेऊन जाणार. या सर्व गोष्टी माझ्या विरुद्ध झालेल्या आहेत. Maybe this is your cry this evening. आणि आज सायंकाळी तुम्ही लोक सुद्धा असंच काहीतरी म्हणत असाल This is not working. की माझ्या जीवनात हे होत नाहीये, That is not working. माझ्या जीवनात ते होत नाहीये. Everything is against me. काय माझ्या विरोधातच सगळं चाललेलं आहे, माझ्या बाजूने कामच होत नाहीये. When everything feels against you, आणि जेव्हा अशा रीतीनं जेव्हा तुला सगळं काही तुझ्या विरोधात जात आहे असं वाटतं, it's not the moment to panic. तो क्षण घाबरायचा आणि गोंधळायचा क्षण नाहीये बेटा. It is the moment to get steady with God. तर तो क्षण आपण देवासोबत सातत्याने असायचा ऍक्च्युअली क्षण आहे. When life shakes you, आयुष्य जेव्हा तुला येऊन हादरवतं, it's not always to break you. त्याला ते आयुष्य नेहमी तुला तोडायला हादरवत नसतं. Sometimes कधी कधी it comes to awaken you. तुला जाग करायला या गोष्टी घडतात That you may awaken की तू जाग व्हावं, to the living God. जिवंत देवाकडे तू जिवंत व्हावं, जाग व्हावं, जागृत व्हावं. Praise God. देवाला धन्यवाद. So panic makes things louder, काय काय होतं, आपण गोंधळलो घाबरलो की गोष्टी अशा आरडाओरडा केल्यासारख्या होतात. but पण peace makes things clearer. शांती मात्र गोष्टींना स्पष्ट करून टाकते. That's why choose calmness. आणि म्हणून शांतता निवडा. Choose calmness over your chaos. शांती निवडायची. गडबड, गोंधळ, आरडा ओरडा, पॅनिक नाही निवडायचं. Amen. शांती निवडायची. Be calm in your heart. शांत राहा, हृदय शांत ठेव. Because when everything is against you, कारण जेव्हा सगळंच तुझ्या विरोधात जातं, God is setting everything up for you. तेव्हा परमेश्वर तुझ्यासाठी सगळं ऍक्च्युअली व्यवस्थित मांडत असतो. Praise God. की आता सगळं तुझ्या विरोधात गेलेलं आहे, आता गाडा अगदी संपूर्ण गडबडलाय, आता मी करतो असं Amen. देव म्हणतो. And so your life is not falling apart. तर तुझं जीवन काही ढासळून पडत नाहीये. When God is with you, ज्या देव तुझ्या सोबत असतो त्याला तुझं जीवन it काही is ढासळून falling पडत into नाहीये. place. देव तुझ्या सोबत असताना तुझं जीवन ऍक्च्युअली जागच्या जागी पडतंय. Praise God. ज्या जागेत हवं तिथे पडतंय. Amen. आमेन. And so if pressure is high, म्हणून दबाव आणि प्रेशर जर तुझ्या जीवनामध्ये फार असेल, remember your purpose is near. एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुझा संकल्प जवळ आलाय. Praise God. कुठेतरी तुझा संकल्प जवळ आलाय, म्हणून एवढं प्रचंड प्रेशर तुझ्यावर येतंय समजून घ्यायचं. And what looks like loss आणि जे नुकसानासारखं वाटतं is often God's hidden plan at work. ते बऱ्याच वेळेला देवाची आपल्यासाठी लपलेली योजना काम करताना असते. Praise God. जे आपल्याला नुकसान वाटतं, पण देवाची ती आपल्यासाठी लपलेली योजना आहे जी काम करतीये. And many times, अनेक वेळेला when you are surrounded by problems, अवतीभोवती जेव्हा तुझ्या त्रास असतात, समस्या असतात, don't only look at the problems. तेव्हा केवळ त्या समस्येकडे, त्या प्रॉब्लेम कडे बघत नाही बसायचं. When God is with you, देव जेव्हा तुझ्या सोबत आहे, then you are surrounded by possibilities. मग सर्व शक्यता तुझ्या अवतीभोवती आहे ना, कारण देव तुझ्या सोबत आहे. And so when life says stop, तर जीवन जेव्हा तुला असं म्हणतं की बस आता थांबा,
God says, go. देव म्हणतो नाही, आता थांबा नाही, आता सुरू व्हा. I am with you. मी तुझ्या सोबत आहे, आता सुरू व्हा. I will not leave you. I will मी not forsake you. मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. Praise God. Amen. Amen. So don't worry about anything. म्हणून कशाची काळजी आणि टेन्शन असं कशाचं घ्यायचं नाही. Many times, बऱ्याच वेळेला even if one thing goes against us, एखादी गोष्ट जरी आपल्या विरोधात गेली we feel everything is against me. तरी आपल्याला काय वाटतं की बापरे सगळंच माझ्या विरोधात गेलेलं आहे. सगळं नाही गेलेलं, एखादीच गोष्ट गेलेली ऍक्च्युली. When little problem is there, पण थोडी जरी काही समस्या आली, थोडा जरी काही त्रास झाला, we say all the problems are against तरी me. आपल्याला असं वाटतं गेलो मेलो, आता मी खलास झालो, सगळं माझ्या अगेन्स्ट आहे, सगळं माझ्या विरोधात आहे. People are against me. लोक माझ्या विरोधात गेलेले devil is आहेत. against सैतान me. माझ्या मागे लागलेला आहे. Because it just feels that way when pressure builds up. कारण दबाव जेव्हा वाढायला लागतो ना बेटा, आयुष्यावर प्रेशर जेव्हा वाढायला लागतं ना, तेव्हा हे असंच वाटतं माणसाला की आता मी गेलो, मी संपलो, मैं खलास हो गया, मेरा कोई नहीं, मेरा कुछ नहीं. So one reason is, एक कारण त्याच्या मागचं आहे, the big reason, मोठं कारण आहे, the gap between expectation and reality. आशा अपेक्षा आणि वास्तविकता याच्या मधला जो गॅप दुरावा. तुझ्या Amen. आशा अपेक्षा या आहेत, And so you expect things to go a certain way, तर तुझी आशा अपेक्षा जशी आहे त्या पद्धतीनं तू गोष्टी होतील अशी आशा लावतो and you say, आणि म्हणतो if I do good, जर मी काही चांगलं केलं life will go smooth for me. तर माझं जीवन चांगलं जाईल. But life does not follow your written script. पण जीवन तू लिहिलेली पटकथा फॉलो करत नाही. Because man's mind is wired to notice problems only. कारण माणसाचं जे मन आहे ना, ते असं वायर केलेलं आहे की माणसाच्या मनाला प्रॉब्लेम, त्रासच पहिले दिसतात. He can never see a blessing. माणसाला आशीर्वाद आणि चांगलं हे कधी पहिलं दिसतच नाही. तर जे नाहीये, जे घडतच नाहीये, जे अजून मिळालंच नाहीये, हा प्रॉब्लेमच आहे, हेच माणसाला पहिलं दिसतं. Because it's a survival instinct. कारण की ते माणसामध्ये अभिजातपणा आहे तो, की कसं बसं आता आपल्याला जगावं लागेल बरं का. तो एक अभिजात स्वभाव आहे. So you spot what is wrong faster than what is right. आणि म्हणून ना जे बरोबर आहे ते तुझ्या नजरेत पडायच्या अगोदर जे चुकलेलं आहे तेच तुझ्या नजरेत आधी पडतं. So even if some things are okay, मग काही गोष्टी जरी बरोबर असल्या your brain zooms on what is failing you. तरी तुझा मेंदू जो आहे ना, ज्यातनं तुझं नुकसान होत आहे, ज्यातनं तुला अपयश मिळत आहे, त्याच गोष्टींना झूम इन करून मोठं करून बघतं बिंग लावून. And so one problem can shout louder than 10 good things that you already have. म्हणून 10 चांगल्या गोष्टी ऑलरेडी ज्या तुझ्या हातामध्ये आहेत त्याच्या विरोधामध्ये एक काहीतरी चुकलेलं किंवा एक काहीतरी जर समस्या आहे तर ती एक समस्या त्या 10 चांगल्या गोष्टींच्या विरोधात जोर जोरात ओरडत असते आणि तो गोंगाट तुम्ही पहिला ऐकता. And that's why it can feel like everything is against you. आणि म्हणून असं वाटायला लागतं की माझ्या विरोधातच सगळं गेलंय, माझ्या बाजूनीच काही नाहीये. Even when it is not literally everything. आणि जरी सगळं तुझ्या विरोधात गेलेलं नसलं तरी सुद्धा तुला वाटायला मात्र असं लागतं की सगळं माझ्या विरोधात गेलेलं आहे. Beloved people, पण असं नसतं ते माझ्या प्रियानो. no matter how bad things are, बघा, गोष्टी प्रत्येकाच्या आपापल्या आयुष्यामध्ये कितीही जरी वाईट पद्धतीनं झाल्या God is in control of all your troubles. तरी देवाचं नियंत्रण आहे ना तुझ्या सगळ्या त्रासांवर, समस्यांवर. देवाचा लगाम आहे, लगाम देवाच्या हातात आहे. He is able to solve all your troubles. आणि देव तुझ्या सर्व त्रासांना सोडवायला समर्थ आहे. तो देव आहे, तो महान आहे. He has the power to set you free. त्या देवाकडे तुला मोकळं करायचं सामर्थ्य आहे, कुवत आहे, क्षमता आहे. Give him a chance. मग देवाला एक संधी दे ना. Wait upon him. जरा देवाचरणी घट्ट बसन वाट बघ. Seek his face. देवाचं मुख शोध, प्रार्थना कर. Bible says बायबल म्हणतं in Psalm 34 verse 19, स्तोत्र 34 त्यातले 19वे वचन, many are the afflictions of the righteous, नीतिमानांचे त्रास अनेक आहेत, but the Lord delivers him out of them all. पण प्रभू त्या सर्व त्रासातून त्यांना सुटका देतो. Praise God. देवाला धन्यवाद. Bad days don't cancel a good destiny. वाईट दिवस चांगल्या संकल्पांना रद्द करत नाहीत. काही No. तुझ्या आयुष्याचा संकल्प समजा काहीतरी फार चांगला आहे तर त्या वाईट दिवसांमुळे तो रद्द होणार नाहीये. God will change it. देव बदलेल ना. अहो देव आहे तो. What you see today, you will not see tomorrow. आज जे तुझ्या नजरेला दिसतंय ते उद्या तुला बघायला मिळणार नाही. आज जो हो रहा है वो कल होगा नहीं. आज जो दिख रहा है वो कल दिखेगा नहीं. Finished.
The enemy you see today, tomorrow he will not be seen. ज्या शत्रूला तू आज बघत आहे तो शत्रू तुला उद्या दिसणार नाही. The debts you see today, tomorrow you will not see जे it. कर्ज तुला आज दिसत आहे ते कर्ज तुला उद्या दिसणार नाहीये. So what is the point of dying today? मग आज मरण्यात काय पॉइंट आहे? Some people commit suicide. परंतु काही लोक आज आत्महत्या करून टाकतात. And while God wants to bless you tomorrow, आणि देवाने तर तुम्हाला उद्या आशीर्वाद द्यायचं ठरवलेलं होतं पण तुम्ही निराश होऊन आज आत्महत्या करता. your life is precious. असं नसतं बेटा, ते तुझं जीवन मौल्यवान आहे. You are precious in the eyes of God. तुला माहितीये देवाच्या नजरेमध्ये तू मौल्यवान आहेस. And just because it feels like the end, आणि तुला असं वाटतं की सब खत्म हो गया, सब खत्म हो गया, doesn't mean it is not the beginning. याचा अर्थ असा नाही ना की आता शुभारंभ होणार नाही. ठीक आहे, सब खत्म हो गया, मग आता शुभारंभ पण होणार. Your ending is the beginning of God. तुला असं वाटतंय ना सगळं संपलं, सगळा अंत झाला, तर तो अंत आता देवासोबत तुझा जो शुभारंभ होणार आहे त्या आधी मध्ये तो बदलणार आहे. It is your end, but not God's end. तुझा अंत झाला, अजून देव तर नाही संपला ना. Praise God. तू संपला, प्रभू तर नाही संपला ना. And storms don't come to stay. आणि वादळ कायमची राहायला येत नाही. They come to pass. वादळ येतं निघून जायला. वादळ आलं की जातं ना, का वादळ आली की कायमच राहतं? No. नाही. So let it pass. म्हणून ते वादळ येऊ दे, आलं की ते जाणार आहे, त्याला जाऊ दे. If it's not working for you, तुझ्यासाठी काम होत नाहीये, it's working on you. तुझ्या बाजूने काम होत आहे. तुला वाटतं तुझ्यासाठी काम होत नाहीये, अरे तुझ्या बाजूने काम होत आहे. Even when everything is shaking, आणि सगळं जरी हादरलं ना you can still stand. तरीही तू खंबीर उभा राहू शकतो. Because God did not bring you this far to drop you halfway. कारण देवाने तुला इथपर्यंत अर्ध्यात तुला सोडून द्यायला थोडंसं आणलंय. He who has begun a good work in you will finish it. ज्या देवाने तुझ्या चांगलं कार्य सुरू केलंय तो देव ते कार्य संपवणार आहे. ज्या देवाने तुला इथपर्यंत आणलेलं आहे तो देव तुला आधेमध्ये सोडणार नाहीये. He has brought you to the church. देवाने तुला आज चर्चला आणलंय ना, He will bring you into your blessing. तर देव तुला आशीर्वादांमध्ये सुद्धा आणेलच की. जो चर्चला घेऊन आला तो आशीर्वादात सुद्धा घेऊनच येईल. एवढं सोपं आहे. He has brought you and made you to sit here. अरे त्याने तुला इथे आणलं, इथे बसवलं. Now from here he will take you to glory. इथून पुढे तो गौरवात तुला घेऊन जाईल, वैभवाकडे घेऊन जाईल. किती सिंपल है. जो Bible इधर लेके says- आया वो आगे भी देगा. Bible says in Proverbs 3, 5 and 8, नीतिसूत्र 3 अध्याय 5 आणि 8, 5 and 6. नीतिसूत्र 3, 5 आणि 6. Trust in the Lord with all your heart. संपूर्ण हृदयाने देवावर विश्वास ठेवा. Lean not on your own understanding. ही जी तुझी स्वतःची समजूत आहे ना, त्या समजुतीवर अवलंबून राहू नको. And he shall direct your path. म्हणजे देव तुझ्या पावलांना मार्गदर्शन करेल. तुझे विचार बाजूला ठेव. तुला काय वाटतं ते तर बाजूलाच ठेव. Even when you see nothing is changing. आणि जरी तुला असं दिसलं की नाही काही बदलतच नाहीये, कुछ हो रहा ही नहीं है, कुछ बदल रहा ही नहीं है, God is working behind the scenes. देव चित्रामागे काम करतोय. He is working. देव चित्रामागे काम करतोय. तुला दिसत नाही म्हणून देव काम करत नाही असं नसतं ना राजा. Because God's plan does not panic. कारण देवाच्या योजना अशा गोंधळात टाकणाऱ्या नसतात. Your life may shake, तुझं जीवन हादरेल, but my God does not panic. माझा देव नाही गोंधळत. Say, and this is not your breakdown. आणि हे काही तुला तोडायची वेळ नाहीये, This is your breakthrough in disguise. तर वेषांतर करून तुला नवीन कोरी सुरुवात द्यायची वेळ आहे. Amen. आमेन. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Revelation 3 verse 8, प्रगटीकरणाचा 3 अध्याय त्यातला 8 वचन, God is saying, देव बोललाय, I know your works. मला तुझी काम कर्म ठाऊक आहेत. I know your works. मला माहितीये तुझी कर्म मला माहितीये. Behold, I have set before you an open door, पहा मी तुझ्या समोर उघडं दार ठेवलंय, and no man can shut it. एकही माणूस ते बंद करू शकत नाही. Because I know you have very little strength. कारण मला माहितीये तुझी ताकद फार लहान आहे. See, God knows. देवाला माहितीये तुझी शक्ती फार कमी आहे. You know, a small child trying to open a huge door. एखादं लहानसं बाळ किंवा लेकरू एक भलं मोठं दार उघडायचा जो प्रयत्न करताय,
And the father says, तर मग वडील म्हणतात, I know you want to come in मला माहितीये बेटा तुला आत यायचंय and you want to eat that chocolate, आणि तुला ते आत असलेलं चॉकलेट खायचंय, माझ्या लक्षात आलेलं आहे, but you have no strength. पण तुझ्यात ताकद नाही दार उघडायची. So what I will do is, मग मी काय करतो, I will open the door मी for you. तुझ्यासाठी दार उघडतो. So God is saying, तसं देव आज तुला म्हणतोय, I know you are weak मला माहितीये तू अशक्त आहेस and you are standing before the door. आणि तू दारासमोर उभा आहेस. Don't worry, काळजी करू नको. I will open the door. आलो आलो मी दार उघडायला आलोच म्हणतो देव. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Isaiah 40 verse 31, यशया 40वा अध्याय त्यातलं 31व वचन बायबल म्हणतं, they that wait upon the Lord, जे देवाचरणी वाट पाहतात they shall renew their strength. त्यांची शक्ती नवीन होईल. They shall mount up with wings as eagles. गरुडांचे पंख असतात ना, त्या गरुडांप्रमाणे ते झेप घेतील. They shall run ते धावतील and they shall not be tired. पण दमणार नाहीत. They shall walk ते चालतील and they will never faint. पण बेशुद्ध होणार नाहीत. Praise God. चालतील धावतील. But pastor, नाही पण पास्टर, nothing is good yet. अजून काही चांगलं झालंच नाही. Don't worry. ठीक आहे ना, काळजीचं कारण If it is not good yet, God is not done with you yet. अजून जर तुझं चांगलं झालेलं नाहीये, त्याचा अर्थ देवाचं कार्य तुझ्या जीवनातलं अजून संपलेलं नाहीये. Praise God. देवाला धन्यवाद. But pastor, I am going through pain. नाही पास्टर, तुम्हाला माहित नाही, मी फार वेदनेतनं जातोय, माझे त्रास मलाच माहित. God does not waste your pain. देव तुझ्या वेदना वाया नाही घालवणार. He recycles it into Dev- a good purpose. देव तुझ्या वेदनाचं चक्र असं फिरवून तुझ्या चांगल्याकडे नेणार आहे. देव वेदना रिसायकल करतो आणि त्यातून नवीन आशीर्वाद बाहेर काढतो. Praise God. देवाला धन्यवाद. But I am stuck in the middle, pastor. नाही पास्टर, मी मध्येच अडकलोय. I am stuck in the middle. मी मध्येच अडकलोय. Do not judge your story in the middle. तुझ्या कथेचा न्याय तू मध्ये करू नको. Wait for the ending. थांब ना जरा अंतासाठी. Wait for the ending. जरा अंताची वाट बघ. तू मध्येच तुझ्या कथेचा न्याय कशाला करतो. But pastor, nothing is making sense. नाही पास्टर, आयुष्यात कशाला अर्थच राहिलेला When नाही. nothing makes sense, आणि जेव्हा कशाला अर्थ राहत नाही ना, God is still making sense. तेव्हा देवाला मात्र भरपूर अर्थ असतो बर का. Praise God. देवाला धन्यवाद. So don't worry. सांगायचा प्रयत्न असा आहे बेटा, काळजी करायची नाही, डोक्याला हात मारायचा नाही, हार कधी मानायची नाही. Your waiting season can turn into a winning season. तुझा वाट पाहायचा समय तुझ्या जिंकण्याच्या समयात बदलणार आहे. And it's going to happen. पाहिलेली वाट वाया जाणार नाही, विजय येतोय. Bible speaks of a great prophet whose name was Jeremiah. बायबल मध्ये एका महान संदेशाविषयी लिहिले ज्याचं नाव होतं इर्मया. He loved God. इर्मया, त्याचं देवावर फार प्रेम होतं. He would speak on God's behalf. इर्मया देवाच्या वतीनं बोलायचा, तो देवाचा संदेष्टा होता ना, He was doing the right things. आणि तो बरोबर ती कामं योग्य त्या गोष्टीच करायचा, चुकीचं कधी केलं नाही. He sought God त्याने देवाला शोधलं, प्रार्थना केल्या. for 40 years. 40 वर्ष, 1-2 वर्ष पण नाही. He preached about God, देवाविषयी तो सांगत राहिला, देवाविषयी प्रचार करत राहिला that God is good, की देव चांगला आहे, देव चांगला आहे, that turn to God. की तुम्ही देवाकडे वळा, देवाकडे फिरा, देवाकडे या, देव But- चांगला आहे. But people treated him like a public enemy. पण लोकांनी मात्र त्याला एक समाजाचा कुणी शत्रू असल्यासारखं वागवलं. He was mocked. त्याची मस्करी केली He was thrown into a muddy cistern to starve. आणि त्याची थट्टा केली. दलदलीनं भरलेल्या एका विहिरीत त्याला फेकलं उपासमार करून. He was physically beaten. आणि शारीरिक रीतीनं त्याला फटके मारले. Sometimes कधी कधी life feels like you have signed up for a blessing, असं वाटतं की आयुष्य आपल्याला असं वाटायला लावतं की ऍक्च्युअली मी आशीर्वादांसाठी सध्याला नेमलेला होतो, but पण I got a free trial of struggles instead. मला एक फुकट संघर्षांची ट्रायल मिळाली. फुकटच मला काहीतरी डोकेफोड करावी लागली उगीच. And so he used to cry. मग इर्मया रडायचा. And so he was named by everyone a weeping prophet. मग सगळ्यांनी इर्मयाला एक नाव दिलं. काय नाव दिलं? रडका संदेष्टा. Now, he wasn't crying because he was weak. आता इर्मया स्वतः अशक्त होता म्हणून रडत नव्हता. He was crying for the people. He was crying because he was exhausted. तो लोकांसाठी रडत होता. तो स्वतःही थोडा थकला होता म्हणून रडत होता. डोंट गेट हिम रॉंग. त्याला चुकीच्या अर्थाने घेऊ नका. रडका संदेष्टा म्हणजे असं नव्हे, तो लोकांसाठीच रडायचा. Are you also exhausted? तसं तुम्ही पण थकलाय का? Are you tired of everything? दमलाय? जसं इर्म्या पण थकूनही कधी कधी रडायचा, तसं तुम्ही दमलाय, थकलाय, नको नको झाला Are you saying everything is against me? असं म्हणता का? सगळंच माझ्या विरोधात चाललंय, सगळंच माझ्या विरोधात चाललंय.
Let me tell you, एक सांगतो, you are not alone. तू एकटा नाहीस. Even strong people, बलवान माणसं सुद्धा, they have this question, what is going on in my life? बलवान माणसांच्या जीवनात सुद्धा कधी ना कधी प्रश्न त्यांना हा भेडसावतो की वॉट्स गोइंग ऑन, हे माझ्या आयुष्यात चाललंय तरी काय. Every one of us has those moments of what is going on. प्रत्येकाच्या आयुष्यात ते क्षण येतात बेटा, जेव्हा प्रत्येक जण म्हणतोच कधी ना कधी, माहित नाही माझ्या आयुष्यात सध्याला काय चाललंय, आय डोंट नो व्हॉट्स गोइंग ऑन इन माय लाईफ, माझ्या आयुष्यात चाललंय काय. And Jeremiah said, तसं इर्म्या म्हणाला, Lord, प्रभू you told me some years back तू काही वर्षांपूर्वी मला म्हणालास in Jeremiah 1:19 इर्म्या पहिला अध्याय 19व्या वचनामध्ये that they will fight against you की ते तुझ्या विरोधामध्ये झगडतील but will not overcome you. पण तुझ्यावरती विजय घेणार नाहीत, त्यांना तुझ्यावर विजय मिळणार नाही. For I am with you, you said. कारण तू मला म्हटला होता तेव्हा की तू माझ्या सोबत आहेस. But see where I am. पण देवाप्पा तू बघ मी आज कुठे आहे, मी या दलदलीत अडकलो, I am stuck in the dungeon. या विहिरीमध्ये, या दलदलीमध्ये मी फसलोय, अडकलोय, I'm almost dying. जवळजवळ मरायला टेकलोय, मी कधीही मरू शकतो. You also said तू असंही मला म्हणाला होता in Jeremiah 1:18, इर्म्या पहिला अध्याय 18व्या वचनामध्ये today की आज I have made you like a fortified city. मी तुला एक अतिशय कोटाने बांधलेलं नगर बनवत आहे. I made you like an iron pillar. मी तुला एक लोखंडी स्तंभ बनवलेला आहे I made you like a bronze wall. आणि मी तुला पितळी भिंत बनवून ठेवलेलं आहे. I made you so strong that you can stand against the whole मी land. तुला बलवान केलंय अशासाठी की संपूर्ण देशासमोर तुला उभं राहता यावं. But see where I am. पण देवबापा आज मी कुठे येऊन अडकलोय, तू बघ माझ्या आयुष्यात काय चाललंय, तू मला बोललास काय, हे होतंय काय. Maybe you too say, कदाचित तुम्ही लोक सुद्धा असं म्हणत असाल, I come to church, मी तर चर्चला नियमित येतो, मी कधी बुट्टी मारत नाही, I pray, मी प्रार्थनाही करतो, कधी दांडी मारत नाही, I do good works, मी चांगली कामं करतो नित्य नियमाने, I believe in God. माझा देवावर विश्वास आहे, But yet तरी my suffering never seems to end. माझा त्रास कधी संपतच नाही हो. इरम्यासारखंच आपलं बोलणं आहे. It's like you bought a new umbrella हे असं आहे ना की जणू तुम्ही एखादी नवीन छत्री घेतली and they give you a guarantee card, आणि त्या छत्रीचं त्यांनी दुकानवाल्यांनी तुम्हाला गॅरंटी कार्ड दिलं. and in that guarantee card it is mentioned 2 years guarantee. गॅरंटी कार्ड वरती 2 वर्षाची गॅरंटी मिळाली की 2 वर्ष गॅरंटी. But पण the moment you are in your best sari ज्या क्षणाला तुम्ही तुमच्या उत्तम अशा साडी नेसलेली असते and with all makeup you are going for the wedding, सुंदर अशी साडी नेसलेली असते, मेकअप वगैरे करून तुम्ही कोणाच्या तरी लग्न समारंभाला जात असता, it is raining पाऊस पडायला लागतो, and you open the umbrella, ती छत्री तुम्ही उघडता, suddenly अचानक instead of the rain going over the umbrella it comes through the umbrella on you. छत्रीच्या वरून पाऊस जायच्या ऐवजी छत्रीतून तो पाऊस तुझ्यावर पडतो. Why? का? It's got 3-4 holes in it. कारण छत्रीला 3-4 भोकं पडलेली आहेत. So instead of the water keeping out, it comes on you. तर पावसाचं पाणी तुझ्यापासून लांब राहायच्या ऐवजी पावसाचं पाणी डायरेक्ट तुझ्यावर उतरतंय. So life sometimes hands you a situation तसं होतं कधी कधी आयुष्यात, असे काही प्रसंग येतात where even your backup plan needs a backup plan. की जेव्हा तुझ्या बॅकअप योजनेला पण अजून एक बॅकअप योजना लागते. की मी असं असं ठरवलं होतं, त्या ठरवलेल्याला सुद्धा अजून एक काहीतरी ठरवावं लागेल. And sometimes कधी कधी the world can give you guarantee, जग तुम्हाला गॅरंटी देईल, 100% गॅरंटी हो, 100 years guarantee, 100 वर्षाची गॅरंटी. जग आहे काही बोलतं. and it does not last even 1 minute. कधी कधी जग तुम्हाला 100 वर्षाची गॅरंटी देऊन ती गोष्ट 1 मिनिटही टिकत नाही. And so you are enraged. मग तुम्हाला राग येतो. You feel that the umbrella, the rain and the company are all in a secret club designed to make your life miserable. तुम्हाला असं वाटायला लागतं ती छत्री, त्या छत्रीचा दुकानदार, त्या छत्रीची कंपनी, त्या छत्रीच्या कंपनीचा मालक सगळे मिळून माझ्या विरोधात काहीतरी योजना करतायत. You can see Satan everywhere when you are in misery. आणि त्रास सुरू झाले की आपल्याला सगळीकडे शैतान दिसायला लागतो की देख शैतान इधर से आया, फिर देख शैतान इधर से आया. And you feel you are the only target in the whole world. आणि तुला असं वाटायला लागतं अख्ख्या जगामध्ये शैतानाने फक्त माझ्यावरच लक्ष ठेवलेलं आहे. Look at Jeremiah. इर्म्या परत बघा. Bible says in Jeremiah 15 verse 18, इर्म्या 15वा अध्याय 18व वचन बायबल म्हणतं he is still crying. तो अजून रडतोय बरं का. Why is my pain unending? अजून इर्म्या रडतोय आणि म्हणतोय माझ्या वेदना का संपत नाहीत, माझे त्रास का संपत नाहीत, My wounds are not ending. माझ्या जखमा अजून संपत नाहीत. Without hope, आशा नाही. will I ever be made well? आशेशिवाय मी कधी बरा होईन का. Sorrow is mine. दुःख माझं झालंय.
For you are to me as a stream offering false hope. आणि तू माझ्यासाठी एक खोटी आशा झाल्यासारखं ठरलंय. You are like a water which is not certain. माझ्यासाठी तू एक अशी खोटी आशा आहे, खोट्या आशेचा झरा आहे की जी आशा कुठे दिसतच नाहीये. I mean, he was blaming God. म्हणजे इर्म्याची भाषा बदलली. इर्म्या देवाला दोष द्यायला लागला. He was saying, God, you are like a mirage. देवाचा संदेशा देवाला दोष देऊन म्हणतो, तू मृगजळ आहेस, तुझ्या मागे चालूनच फायदा नाही. I am thirsty मला तहान लागली, and I thought you are a river. मला वाटलं तू पाण्याची नदी आहेस. But all I'm getting is sand. सगळं मला वाळूच मिळत आहे, मृगजळच मिळत आहे, मला काही हातात मिळतच नाही. Now, आता he was not speaking in anger, तो काही रागवून बोलत नव्हता. but faith does not mean you never will question God. तो चिडून बोलत नव्हता. पण तुझा देवावरती विश्वास आहे याचा अर्थ असा नाही की तू देवाला कधी प्रश्नच विचारणार नाहीस. कधी कधी असे प्रश्न आपणही देवाला विचारतो. It means you keep showing up even with questions. ते प्रश्न घेऊन सुद्धा आपण परत शेवटी देवाकडेच येतो की असं का तसं का. Because he felt that though I am so obedient, why things are against me? कारण इर्म्याला सिंपल कारण इर्म्याला असं वाटलं, मी आज्ञा पालनात आहे, देव सांगतो तसं मी सगळं करतोय, तरी मला का सुटका मिळत नाही. My obedience to you मी तुझ्या आज्ञा पालनात आहे is making my things more miserable. आणि मी तुझ्या आज्ञा पालनात राहून माझं आयुष्य अजून बिकट होत चाललं, असं कसं. And then he said मग इर्म्या म्हणाला in Jeremiah 15 verse 16, इर्म्या 15वा अध्याय त्यातलं 16वं वचन, Lord, प्रभू I found your word. मला तुझा शब्द सापडला, I found your Bible. मला तुझं वचन सापडलं. I didn't just read the Bible. आणि ते वचन, ते बायबल मी फक्त वाचलं असं नाही, I ate it up. मी ते खाल्लेलं आहे. तुझं वचन, तुझा शब्द मी खाल्लेला आहे. What more should I do? अजून काय करू मी. इर्म्या म्हणतो, मी फक्त वचन ऐकलं नाही, वाचलं नाही, तर मी ते वचन खाल्लेलं आहे. आता मी अजून काय करू सांग. Say, Bible tells us मग बायबल सांगतं in Joel chapter 2 verse 25, योएलचा 2रा अध्याय 25वं वचन, God can restore what you thought was permanently lost. कायमचं जे हरवलंय असं तुला जे वाटलेलं होतं ते देव परत पुनर्वसित करू शकतो. Praise God. सो तुला असं वाटलं की हे कायमचं गेलं, नाही, देव ते परत पुनर्वसित करेल. If you stick by God in all your troubled times पण तू संकट समयी देवाला धरून राहिलं पाहिजे and not grumble, आणि कुरकुर करायची नाही. God will change your destiny. देव तुझ्या आयुष्याची दिशा बदलेल. कुरकुर करायची नाही. Bible says बायबल म्हणतं in Daniel 3 verse 27, दानिएलचा 3रा अध्याय 27वं वचन, you can walk through the fire तुम्ही आगीतून चालू शकता and still come out untouched. तरी सुद्धा ती आग तुम्हाला हात लावणार नाही. Praise God. आमेन. And so when Jeremiah was in his emotional low point तर इर्म्या जेव्हा भाऊक रीतीनं अगदी खाली घसरला, with zero success, अगदी शून्य यश, अजिबात यश नाही, God came to him तेव्हा देव त्याच्याकडे आला and God spoke to him. आणि देव त्याच्याशी बोलला. Say, even when you feel forgotten, जेव्हा तुला असं वाटतं ना, जरी तुला असं वाटलं की देव मला विसरलेला आहे, heaven has not forgotten your address. स्वर्ग तुझा पत्ता विसरलेला नाही. स्वर्ग तुझा राहायचा पत्ता विसरत नाही. When you are in your lowest point, अगदी जेव्हा तू खालच्या बिंदूला घसरलेला असतो, God comes to visit you. तेव्हाही देव तुला भेटायला देव तुला भेटायला तिथे येईल. And God didn't say, I'm sorry, आणि देव त्याला येऊन असं नाही म्हणाला की इर्म्या सॉरी, हा मला I माफ कर. forgot you, इर्म्या सॉरी, मला माफ कर, मी तुला विसरलो I forgot about you. आणि मी तुझ्याविषयी विसरलोच. इर्म्या No, नाही. God said देव त्याला म्हणाला in Jeremiah 1:19, इर्म्या 1 अध्याय 19वं वचन, Jeremiah, इर्म्या if you return to me, तू जर माझ्याकडे परत आला, then I will bring you back. मी तुला परत आणीन. हे सगळे प्रश्न तू विचारतोय ना, ते बंद करून तू जर माझ्याकडे परत आला तर मी तुला परत आणेन. Praise God. आमेन. God is waiting for you to come to him. देव तुझी वाट बघतोय. अरे देवाकडे परत ये. God is saying, don't complain, देव म्हणतो तक्रार करू नको, मला प्रश्न विचारू नको, don't grumble, आणि तक्रार करू नको, कुरकुर करू नको, don't cry, रडू नको, असा come to me. माझ्याकडे ये, माझ्याकडे परत ये. See, God does not always change the situation first. देव पहिली नेहमी परिस्थिती बदलत नाही, हे लक्षात ठेवा. Sometimes he changes your direction first. कधी कधी देव तुझी दिशा पहिली बदलेल की एक कोणता रस्ता तूने पकडा है, वो छोड़, ये पकड. If your attention is God, जर तुझं लक्ष असेल देव आणि देव, then your situation will also change. तर तुझी परिस्थिती पण बदलेल. पण पाहायचं भलतीकडे
आणि म्हणायचं देवा तू मला आशीर्वाद दे. वो नहीं होता, प्रभु के तरफ देखो, प्रभु आशीष देगा. God said, दे म्हणाला, Jeremiah, you are speaking worthless words. इर्मया तू असे शब्द बोलतोय ज्या शब्दांना किंमत नाही. Speak worthy words. जरा योग्य शब्द बोल, तू माझा संदेश आहेस. Say, काय तोंडातनं बरळतोयस. praise God. देवाला धन्यवाद. And God was showing to him आणि देव त्याला दाखवत होता, that it is not my failure, माझं अपयश नाहीये हे. not my failure to address your case. हे माझा अभ्यास नाहीये की मी येऊन तुझ्या या सगळ्या प्रश्नांना उत्तर देत नाहीये का बोलत नाहीये. Jeremiah, it is your failure. इर्मया तू अपयशी झाला, तू पडलाय. You didn't trust me enough. तू माझ्यावरती पुरेसा विश्वास ठेवला नाही. काय पण बोलतो. If you bring a shift to your attitude tonight, आज रात्री तुझी वृत्ती जर तू बदलली, God will bring a shift in your condition. देव तुझ्या परिस्थितीमध्ये बदल आणेल. वृत्ती बदला, आशीर्वाद घ्या आणि घरी जा. मन में कभी खोट ना है बेटा. मन में कभी खोट The ना है. moment Jeremiah changed his mind towards God, आणि मग ज्या क्षणाला इर्म्याने आपलं मन परत देवाकडे वळवलं, God saved him. संपलं. देवाने त्याला वाचवलं, देवाने त्याला सोडलं. Appreciate God. देवाचं Worship God. देवाचं कौतुक करा, Praise देवाची God. आराधना करा, Seek देवाची His स्तुती face. करा, देवाला प्रार्थना करा. अजून काय सांगू. देव देव खरा. मला त्रास, मला त्रास, मलाच त्रास. बघा ना, मला काही त्रास नाहीये. देव देव कर. Even when everything is against you, सगळं जरी अख्खी दुनिया तुझ्या विरोधात गेली ना, my God can make everything work for you. माझा देव सगळं तुझ्या बाजूने काम करेल. देवाला घेऊन फिर. Because Bible says बायबल म्हणतं in Romans 8:28, रोम करा 6 अध्याय 28 वचन, everything will work together for good for those who love God. ज्यांचं देवावर प्रेम आहे त्यांच्या जीवनात सरते शेवटी सगळं चांगल्याकडे होईल. Praise God. देवाला धन्यवाद. God can change your worst season into your strongest story. देव तुझे वाईटातले वाईट दिवस जे आहेत ना, ते तुझ्या बलवान कथेमध्ये बदलणार आहे. काहीतरी कारणाने सगळं होत आहे. हो, The reason mankind fell is because we have sinned against God. मानवजात पापात का पडली किंवा मानवजात का पडली? कारण आपण देवाविरुद्ध पाप केलं म्हणून. It's a cosmos collapse आणि संपूर्ण अंतराळच पडल्यासारखं जणू. because of the sin our first parents committed against God. कारण की या जगातला पहिला पुरुष आणि पहिली स्त्री, आपले प्रथम पालक, त्यांनी देवाविरुद्ध जे पाप केलेलं आहे त्या पायी हे झालं. They listened to the voice of the devil. काय पाप केलं त्यांनी? त्यांनी सैतानाचा आवाज ऐकला. हे पाप केलं. सैतानाचं नसतं ऐकायचं. अहो, देवाचे आवाज ऐका. And so the world's factory settings were corrupted. आणि म्हणून मग जगाची सगळी सेटिंग भ्रष्ट झाली. That's why sometimes when the phone doesn't work or hangs, they say go back to the factory settings. आणि म्हणून बघा ना, सेलफोन वरती सुद्धा सेलफोन कधीचा हँग झाला, सेलफोन कधीचा बंदच पडला, चालतच नाही, तर ते म्हणतात फॅक्टरी रिसेटला टाक. Go back to factory settings. फॅक्टरी सेटिंगला रिसेटला टाकतो. Say. मोबाईल कधी हँग वगैरे झाला, And so you have to get back to your factory settings. तसं तुझ्या फॅक्टरी रिसेटला परत ये. तुझं आयुष्य God हँग is your झालंय. factory setting. देव तुझं फॅक्टरी सेटिंग आहे. तुझं आयुष्य हँग झालंय. तुला आगे जा रहा ना पीछे. And that's why God sent Jesus for you. म्हणून देवाने येशूंना तुझ्यासाठी पाठवलं. Not to visit you in your mess. तुझ्या बरबादीत फक्त तुला भेटायला नव्हे काही, Not to laugh at your mess. आणि तुझी बरबादी बघून हसायला पण नव्हे, But turn the tables for you. पण तुझ्यासाठी सगळं बदलून टाकायला. Jesus came to save you. येशू तुला तारायला आलेत. Jesus came to heal you. येशू तुला बरं करायला आलेत. Jesus came to give you quality life. येशू तुला चांगल्या दर्जाचं जीवन द्यायला आलेत. फर्स्ट क्लास. हालेलुया. Jesus went to the cross for you. येशू वधस्तंभावर तुझ्यासाठी गेले. He took everything that was working against you. जे सगळं तुझ्या विरोधात होत होतं ते सगळं येशू वधस्तंभावर घेऊन गेले. Your sin, your guilt, your pain, your sickness, तुझं पाप, तुझ्या वेदना, तुझे आजार, तुझी दोषी भावना, your debts, your curses, तुझं कर्ज, तुझे शाप, even your death itself. तुझा मृत्यू सुद्धा येशूंनी वधस्तंभावर नेलाय. जिथे तू मरायला हवा होता, जिथे मी मरायला हवे होते, तिथे येशू मेले. And he rose from the dead. मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. And he began a process. आणि मग येशूंनी एक प्रक्रिया सुरू केली.
he began a process of changing bad into good. अशी प्रक्रिया, ज्या प्रक्रियेमध्ये जे वाईट आहे ते सगळं येशू चांगल्याकडे न्यायला लागले. A बदलायला लागले. process एक प्रक्रिया, of turning things that were against you to work for you. एक प्रोसेस, एक प्रक्रिया, ज्या गोष्टी तुझ्या विरोधात जात आहेत त्याच गोष्टी घेऊन तुझ्यासाठी करायला लागले. Praise God. Amen. Jesus came to flip the script of your very life. येशू ख्रिस्त तुझ्या आयुष्याची पटकथा उलटी करायला आले. You know, sometimes you have read a story book which is only full of tears. कधी कधी तुम्ही एखादं गोष्टीचं पुस्तक वाचता जी गोष्ट अगदी अशी अश्रूंनी भरलेली, रडवणारी आहे, And suddenly a new writer writes it all only with laughter. आणि अचानक एखादा नवीन कोणीतरी लेखक ती लिहितो पण हास्यमय रीतीनं हास्यरस घालून लिहितो. That's what Jesus did. येशूंनी तसं केलंय. तुझी रडकी कथा येशूंनी हास्यरस घालून परत लिहिली आहे. Praise God. शांती रस, हास्यरस, आशीर्वाद रस, हे सगळे रस घालून तुझी रडकी कथा येशूंनी परत लिहिली. Praise God. आमेन. Think about the time you tried to bake a cake, विचार करा, समजा तुम्ही एकदा केक बनवायचा प्रयत्न केला, but accidentally you used salt instead of sugar. अपघाताने साखर घालायच्या जागी तुम्ही मीठ घातलं, पांढऱ्याचं पांढरं कळलं नाही, And then you take a bite आणि मग तुम्ही चाखायला घेतलं, and it's a disaster. विनाश. And so now you कारण want, मीठ घातलेला केक निघाला, Now- गोड नव्हता. and now you want to throw the whole thing in the trash. आणि आता तुझ्या मनात काय आलं, सगळं उचल आणि कचऱ्याच्या डब्यात फेक. And you say the whole kitchen is against me आणि now. मग तुम्ही काय म्हणायला लागला, अख्खं स्वयंपाकघर माझ्या विरोधात गेलंय आज. But then मग the master chef walks in सगळ्यात उत्तम आचारी आत येतो and he says, please don't throw away that cake. आणि म्हणतो, "अर्र, तो केक असा फेकू नका, I can do something with it. मी काहीतरी करेन. Let us add a little bit of this चला थोडस हे त्यात टाका, and a dash of that. थोडस ते त्यात टाका, आणि काहीच नाही तर वरून शुगर सिरपची आंघोळ घाला." And then मग he has turned your salty cake into a tasty cake. तुझ्या खारट केकला तो मास्टर शेफ अगदी गोड आणि चविष्ट केक करून जातो. A caramel masterpiece. एकदम मास्टर पीस बनवून जातो मास्टर शेफ त्या खारट केकला. What was meant to be a failure म्हणजे जे तुला अपयश वाटत होतं became the best portion of the meal. ते यश झालं की तुझ्या जेवणातला सगळ्यात उत्तम भाग झालं. All your guests also praised you for your आणि cooking. तुझ्या सगळ्या पाहुण्यांनी तुझं कौतुक पण केलं की केक किती छान केलाय. And then you point it out to the master आणि chef. मग तुम्ही त्या मास्टर शेफ कडे इशारा केला, त्या आचार्याकडे इशारा केला की करामत यांनी केलेली आहे, से- हमने सब बिगाड़ा था, इन्होंने आके सब कुछ सही करा. That is Jesus. हे येशू, आपण सगळं बिघडवतो, सगळं परत बनवून देतात येशू. Invite Jesus in your life आपल्या जीवनात जरा येशूंना आमंत्रित करा. and see how he transforms all your messes into a testimony. मग बघा तुमची सगळी बर्बादी येशू साक्षीत बदलतील. Praise God. Amen. That is what he did for me. माझ्या जीवनात येशूंनी तेच केलंय. My story book is full of joy. माझ्या जीवनाची कथा एकदम आनंदाने भरलेली, आनंदी आनंदगडे, Because he changed my story only. कारण त्याने माझी कथाच बदलली ना. From the first page to the last page of my life, it is only joy. माझी जीवन कथा, माझ्या जीवन कथेच्या पहिल्या पानापासून माझ्या शेवटच्या पानापर्यंत नुसता आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे माझ्या जीवनात चोहीकडे. हालेलुया. Before coming to Jesus, येशूंकडे येण्या अगोदर my story book was full of sorrow. माझी जीवन कथा एकदम दुःखाने भर, दुखी आत्मा. You know, old movies, जुने चित्रपट old आठवतात? Hindi movies, एकदम जुने हिंदी चित्रपट लक्षात असतील ना. our parents used to go. आपले आई वडील बघायला जायचे. My mummy used to come out of the theater only crying. माझी मम्मी पण जायची बघायला, आणि थिएटर मधून बाहेर पडताना रडत रडत बाहेर यायची. And so we used to say, you pay the money also and you come crying आणि मग आम्ही also. म्हणायचो, मम्मा तू पिक्चर बघायला तिकीट विकत घेऊन गेली, बाहेर निघताना हसत नाही आणि रडत आली. That was our story. अशा आपल्या कथा. But now our story is changed. पण आता आमची कथा बदलली. आनंदी आनंद आहे सर, आनंद आहे. इज ऑल वेल, ऑल इज वेल. Bible says in Matthew 12, मत्थय 12 मध्ये बायबल म्हणतं, there was a man
एक माणूस होता, who was well talented in his work. कलागुणी होता, प्रतिभावान होता आपल्या कामात, Maybe he was a carpenter. आणि कदाचित तो सुतार होता. But as time would have it, परंतु असं झालं योगायोगाने, his right hand became withered. त्याचा उजवा हातच सुकला. And in a world where you had to pull ropes, आणि आता ज्या जगामध्ये त्याला दोरी खेच वगैरे असं सगळं करणं आहे, carry sacks and shake a hand म्हणजे जिथे पोती उचलणं आहे, हात शेक, and हँडशेक, seal a deal, हे जग असं आहे ना की ते जगामध्ये काही करायला हात लागतो, सही करायला हात पाहिजे, शिक्का द्यायला हात पाहिजे, पोती उचलायला हात पाहिजे. so this man felt like a soldier without a sword. मग या माणसाला असं वाटायला लागलं, मी असा सैनिक आहे की ज्या सैनिकाच्या हातामध्ये तलवारच नाहीये. He sat in his home, मग तो त्याच्या घरीच बसला, only looking out of the window, खिडकीच्या बाहेर बघत, only just having dreams. फक्त स्वप्न रंगवत. Imagine his wife walking inside, कल्पना करा, त्याची बायको आत आली असेल एकदा, holding a heavy jar of water. आणि तिच्या हातामध्ये एक जड पाण्याची घागर असेल. And just imagine his name is Ezra. आणि कल्पना करा, आपण त्याला एक नाव देऊ, ज्याचा हात सुकलेला होता, त्या माणसाचं नाव आपण म्हणू एज्रा. And then she says, Ezra, will you please help me? आणि मग ती म्हणत असेल, एज्रा मला थोडी मदत करणार का? And Ezra looks at his limp right hand. आणि एज्रा त्याच्या अशा लंगडलेल्या उजव्या हाताकडे बघत असेल, And then he tells her, आणि तिला म्हणत असेल, maybe her name would be Sarah. आणि कदाचित तिचं नाव सारा असेल. And he says, Sarah, you know I am a lefty now. आणि तो तिला म्हणत असेल, मग सारा तुला माहितीये ना, माझा उजवा हात आता चालत नाही, मी लेफ्टी आहे. And now I've started using my left hand. माझा डावा हात मी आता वापरतोय. But my left hand is as weak as a little boy's पण hand. माझा डावा हात फार अशक्त आहे, लहान मुलाच्या हातासारखा, मला जमत नाही डाव्या Please हाताने. forgive me. तर प्लीज मला माफ कर. Yesterday I tried to help with the work of carpentry, काल मी सुतारकीच्या कामात जरा मदत करायला गेलो, but it went all wrong पण सगळी गडबडच झाली ना, मला जमलं नाही डाव्या हाताने काम करायला. because I'm used to using right कारण hand. मला उजव्या हाताची सवय आहे ना, मी उजव्या हाताने सगळं काम करतो. Everything is against me. तर सगळं माझ्या विरोधातच होत आहे बघ. My hand has quit. माझा हात सुद्धा हार मानतोय. People are laughing at me. लोक मला बघून हसतात. What will I do? काय करू मी आता? Imagine the small fellow comes home. मग कल्पना करा की एक छोटा घरी आला Daddy, play with me. असेल, त्यांना छोटा मुलगा तो घरी आला असेल, म्हटला असेल, डॅडा माझ्यासोबत खेळा ना. No, I cannot. नाही खेळू शकत बेटा, I can't even lift you up. मला तुला उचलायला पण होत नाही आता. You go and play with your neighbor's son. तू जा शेजाऱ्यांच्या मुलांसोबत खेळ बेटा. Because your father is officially कारण retired. तुझा बाप आता ऑफिशियली निवृत्त आहे. Because कारण my hand does not want to help me. माझा हातच मला साथ देत नाही, तर मी काय करणार ना राजा. And then his friends come. आणि मग समजा त्या एज्राचे मित्र एके दिवशी आले असतील. You know, when life shuts one door, आयुष्याने एक दार बंद केलं ना, it sometimes forgets to shut your friend's mouth. की कधी कधी ते आयुष्य तुझ्या मित्रांचं तोंड बंद करायला विसरतं. ठीक आहे, एक दार आयुष्याने बंद केलं होतं ना, तर आयुष्याने मित्रांची तोंड पण तेव्हाच बंद करायला हवी होती, पण नाही होत तसं. Because such a friend come and tell you, कारण मग असलेच मित्र येतात त्याच वेळेला आणि म्हणतात, did you try Jesus? येशूंचा प्रयत्न केलास का? Amen. आमेन. म्हणजे हे चांगलं झालं की हा मित्र येऊन त्याला म्हणतो येशूंचा प्रयत्न केला. So don't worry if the doors are closed. तर आयुष्यात अशी काही दारं बंद झाली तर काळजी नाही करायची. Somebody told you to come here. कोणीतरी तुम्हालाही सांगितलं होतं ना एकदा की तुम्ही शनिवारचं तिकडे तिथे दापोडीला जा. And that's how you came here. तसं तर तुम्ही आला ना, आपोआप थोडे आलो आपण सगळे दापोडीला. कोणीतरी बोललं, पाहिलं, ऐकलं म्हणून आलो. And he says, come, let's go. तसा हा एक आला मित्र आणि त्याला म्हणाला की आपण जाऊ येशूंकडे, चल. But then Ezra shakes his head. मग एज्रानी डोकं हलवलं असेल, It's a waste of time. नको नको उगीच काय वेळ वाया घालवायची, My luck is bad. माझं नशीबच खोटे आहे. I cannot meet him. नाही, मला नाही भेटता येणार What if येशूंना. he cannot heal my hand? येशूंना माझा हात बराच करता आला नाही तर मग उगीच Everything is against me. सगळं माझ्या विरोधातच गेलेलं आहे, जाऊ दे ना बाबा. But then, पण मग just imagine that friend of his holds his hand and pulls him to Jesus. कल्पना करा, त्याच्या मित्राने त्याचा हात धरून त्याला असं नेलंच असेल येशूंकडे, तू चलच, मी काय ऐकणार नाही तुझं. Sometimes कधी कधी faith starts when your friend refuses to accept your excuses. जेव्हा मित्र तुमच्या कारणांना स्वीकारणं नाकारतो, तिथं मग आपली सुरुवात होते. Faith starts. विश्वासाची सुरुवात होते. कारण तुझा मित्र तुझा नकार ऐकायलाच तयार नाही, तो म्हणतो मी हटणारच नाही, तू आज आलंच पाहिजे. आपण पण कधी कधी कुणाला तरी म्हणतो ना, आज तू माझ्यासोबत दापोडीला चल, मला काही माहित नाही, आज तू माझ्यावर चर्चला चलायचं, मला काही माहित नाही. See, sometimes faith starts with a little push. मग कधी कधी त्या विश्वासाला असं थोडा धक्का द्यायला लागतो, मग तो विश्वास सुरू होतो. Amen. Amen. Praise God. विश्वास सुरू होतो, मग थोडा धक्का देना पडा,
पण विश्वास सुरू झाला. Some people must have pulled you here. काही लोकांनी तुला पण खेचत खेचतच इथे आणलं असेल की चल. And that's how your faith started. तसं मग तुझा विश्वास सुरू झाला की मी एकदा आले ती आता कायमची झाले हो. That's why Bible says म्हणून बायबल म्हणते in Ecclesiastes 4:9, उपदेशक 4 अध्याय 9 वचन, 2 are better than one एकापेक्षा दोघे बरे, because they have a good reward for their labor. कारण त्यांच्या परिश्रमांना चांगलं प्रतिफळ मिळतं म्हणून एकापेक्षा दोघे बरे. So they enter a room तर ते दोघे जण एका खोलीत जातात. which is crowded with people. हे लोकांनी भरलेली खोली असते, इतकी गर्दी, एवढी गर्दी. And so this man with the withered hand tried to hide behind a pillar. का वाळलेल्या हाताचा माणूस एज्रा कुठेतरी एखाद्या खांबा मागे, पिलर मागे लपून बसायचा प्रयत्न करतो He put his right hand in his pocket. आणि उजवा हात खिशातच घालतो की Nobody should see it. कोणाला दिसायलाच नको उगीचच. Because the religious leaders are staring at him. कारण धार्मिक पुढारी सगळे असे टक लावून त्याच्याकडे बघतच होते. They thought today is Saturday. त्यांना असं वाटलं की आज शनिवार आहे And what if Jesus heals this fellow? आणि येशूंनी ह्याला बरं केलं तर. And so he hides his hand in his pocket. मग त्याचा हात तो खिशात लपवतो. See, when people look at you like a problem, आणि लोक जेव्हा तुमच्याकडे बघतानाच हे बघा डोक्याचा ताप आला अशा नजरेनं बघतात, God still looks at you as a person. तरी देव तुझ्याकडे एक माणूस या नात्यानंच बघतो बेटा की मेरा बेटा आया, मेरी Yes. बेटी आई. भले लोकांना तू डोक्याचा ताप पाठव. And so suddenly Jesus stops talking, मग अचानक येशू बोलायचं थांबतात, looks straight at Ezra, सरळ एज्राकडे बघतात. and Jesus must have seen this fellow put his right hand in his pocket. आणि येशूंनी पाहिलं असेल की त्यांनी उजवा हात खिशात टाकलाय, But Jesus can see through the pocket पण येशूंना खिशातलंही दिसतं ना that this fellow has got a withered hand. की याचा हात वाळलेला आहे. See, one look from God देवाची एक नजर, can silence every voice that is judging you. देवाची एक नजर ज्या कुठल्या वाण्या आणि आवाज तुमचा न्याय करत आहेत त्या सगळ्यांना देवाची एक नजर शांत करते. Praise God. कोणी काही म्हणू शकत नाही मग आपल्याविषयी, आपल्या विरोधात का आपल्याविषयी. Bible says in Luke 6:10, लूकचा 6 अध्याय 10 वचन बायबल म्हणतं, Jesus said, येशू बोलले stretch forth your hand. तुझा हात पुढे कर बाबा. Remove your hand from your pocket. बाबा खिशातनं हात बाहेर काढा. Don't hide it. अजिबात हात लपवायचा नाही. I can see your pain. मला तुमच्या वेदना दिसतायत. I can see what you're going through. मला दिसतंय तुम्ही काय त्रासात न जाताय बाबा. Share it with me. मला सांगा बाबा काय त्रास होतोय. That's what Jesus is telling you. येशू आज तुम्हालाही तसंच सांगतायत. Don't keep it in your heart. हृदयात ठेवू नको. Don't keep that withered hand in your pocket. तो वाळलेला हात खिशात घालून ठेवू नको. The world cannot see, but I can see. जगाला दिसत नाही पण मला दिसतंय असं येशू तुला बोलतायत. I can see your pain. येशू म्हणतात मला तुझ्या वेदना दिसतात, I अख्ख्या can see जगात your tears. मला तुझे अश्रू दिसतात बेटा. लपवू नको माझ्यापासून. एकच सांग, बाबा बरं व्हायचं का. And then मग this fellow feels so embarrassed या एज्राला थोडस लाजल्यासारखं होतं, because Jesus said, stretch forth your hand. कारण येशू त्याला म्हणतात तुझा हात पुढे कर. He said, तर तो म्हणतो Jesus doesn't know that my hand is withered. येशूना माहिती नाही का माझा हात वाळलेला आहे, मला हात हलवता येत नाही. He tells his friend, I should have been at home. मग एज्रा मित्राला म्हटलं असेल, मी बोला था ना तुझे, तुला म्हटलं होतं ना मी, मला नेऊ नको तिथे ते सभेला बिबेला, मी घरीच बसायला हवं होतं. And so he tells the Lord, मग तो प्रभूला म्हणतो which hand should I stretch forth? कुठला हात पुढे करू गुरुदेव. बघा, The one that works जो हात चालतोय तो पुढे करू or the one that has been dead for years? की जो हात वर्षोनवर्ष मेलाय तो पुढे करू. Jesus looks at him with love. येशू प्रेमानं त्याच्याकडे बघतात. I came to heal the sick. बाबा मी आजारी लोकांना बरं करायला आलोय. The sick need the doctor. आजारांना डॉक्टर लागतो. Those who are well don't need the doctor. जे भले आहेत ज्यांचं सगळं ठीकच आहे, ज्यांना काही आजारच नाही, त्यांना डॉक्टरची गरजच नाही. Your left hand does not need the doctor. तुझ्या डाव्या हाताला डॉक्टरची गरज नाही Your right hand needs the doctor. तुझा उजवा हात त्रासात आहे ना, त्याला डॉक्टरची गरज आहे. And so this man puts out his hand. मग हा एज्रा आपला हात बाहेर काढतो. What happens? काय होतं, As he stretches it out, जसं तो हात बाहेर काढून असा पुढे करतो, his fingers snap into place. त्याची बोट जशी पडायला हवी तशी येतात. The muscles fill up. सगळे स्नायू काम करायला लागतात. And suddenly अचानक his right hand is stronger than the left hand. त्याचा उजवा हात त्याच्या डाव्या हातापेक्षा बलवान होतो. Praise God. देवाला धन्यवाद. That is my Jesus. हे माझे येशू. येशू कोण, येशू कोण, येशू कोण तुम्ही विचारता.
हे येशू. You know, sometimes कधी कधी you have a special drawer, maybe in the kitchen, maybe in the front room, स्वयंपाकघरात किंवा हॉल रूम मध्ये तुमचं एखादं खास ड्रॉवर असतं and it is jammed so bad, आणि समजा ते तुमचं आवडतं ड्रॉवर आज उघडत नाहीये, जाम झालंय and it's been jammed from 1990. आणि 1990 सालापासून जाम उघडतच नाहीये. You have pulled, you have cursed, you have groaned, त्या ड्रॉवरला तुम्ही खेचून पाहिलं, त्या ड्रॉवरला तुम्ही शाप देऊन पाहिले, You have kicked त्या it. ड्रॉवरवर तुम्ही रडला, त्याला लाथा मारल्या, पण ड्रॉवर उघडलं नाही. and then you say, this drawer is against me मग तुम्ही म्हणा लागला, हे ड्रॉवर माझ्या विरोधातच आहे, because all my precious things are in it. माझ्या सगळ्या मौल्यवान गोष्टी या ड्रॉवर मध्ये आहेत. My screwdriver, my tie, my pin, my so many things are there. माझी टाय आत आहे, टाय पिन आत आहे, स्क्रू ड्रायव्हर आत आहे. Suddenly your grandpa comes in अचानक तुमचे आजोबा येतात. and then मग he says, what's wrong? आजोबा विचारतात, काय झालं? It is stuck. नाही, ते ड्रॉवर अडकलंय. Then your grandpa says, मग आजोबा म्हणतात, all my life I've been a carpenter. आयुष्यभर मी सुतार होतो, माहित आहे ना. And one tiny tap एक असा छोटीशी थाप मारली ना, from the sides, बाजूनी एक छोटी थाप त्या ड्रॉवरला मारली ना, suddenly it opens very, very आणि अचानक मग Freely. ते मोकळीकतेनं ड्रॉवर उघडतं. साईडनी अशी एक आजोबांनी थाप मारली. and then you know, मग तुला कळतं, oh, this drawer was not locked forever. ओ अच्छा, हे ड्रॉवर कायमचं लॉक आणि बंद नव्हतं. It just needed someone who understood how the cabinet is being built. कोणीतरी असा हवा होता की ज्याला माहितीये हे ड्रॉवर कसं बांधलं गेलेलं आहे. Your God knows how to open your life. तुझ्या देवाला माहितीये तुला कसं बांधलंय आणि तुला कसं सोडवायचं, तुझं आयुष्य कसं उघडं करायचं. देवाला माहितीये. Amen. देवानी बनवलं ना आपल्याला. निर्माण कसे झालो आपण? देवानी आईच्या पोटात टाकलं ना आपल्याला. Praise God. देवाला धन्यवाद. Trust in Jesus tonight. येशूंवर आज रात्री विश्वास ठेवा. नैया पार होएगी बेटा. I know of a man, मला एक माणूस ठाऊक आहे. he was sharing this testimony with me. त्या माणसाने त्याची साक्ष सांगितली. त्याची का कोणाची सांगितली. He paid most of the money to a builder for a flat, त्याने एका बिल्डरला खूप सारा पैसा दिला फ्लॅटसाठी, trusting that one day he and his family would stay there. विश्वास ठेवून की तो आणि त्याचा परिवार एके दिवशी त्या फ्लॅटमध्ये राहायला जाईल. But after some years, काही वर्षांनंतर the builder still did not give them the flat. बिल्डरने तरी त्यांना फ्लॅट काही दिला नाही. Instead, he demanded more money. तर बिल्डर अजून जास्त पैसेच मागत राहिला की अजून पैसे द्या. He said, then I will release the flat. मग त्याच्यानंतर मी फ्लॅटची चावी तुम्हाला देतो. This is life. यालाच जीवन ऐसे नाव. We are living in a wicked world. आपण दुष्ट जगातच जगतोय बेटा. न्याय तर इथे मिळत नाही. It's tough to live in India. भारतात जगणं अवघड आहे. In fact, anywhere in the world, उलट पक्षी भारत नाही, अख्ख्या जगात कुठेही जगणं अवघडच आहे, कारण न्याय सहजासहजी मिळत नाही. say, because when life tests us, it does not send a warning. कारण आयुष्य जेव्हा आपल्याला तपासायला येतं, आयुष्य जेव्हा आपली परीक्षा घ्यायला येतं, तेव्हा अगोदर सूचना पण देत नाही ना. It just updates your struggle without permission. अकस्मात तुझी परवानगी न घेता तुझ्या सगळ्या त्रासांना वाढवून ठेवतं, त्याला म्हणतात आयुष्य. And so the family sold their jewelry मग त्या फॅमिलीनं, त्या परिवारानं सगळे दागदागिने आपले विकले. and somehow gave that extra money to the कसं बसं builder, करून त्या बिल्डरनी जे जास्त पैसे मागितले होते ते त्याला दिले, hoping this would end their pain. आशा ठेवून की आपल्या वेदना आता संपतील आणि तो आपल्याला फ्लॅटची चावी देईल. But still the builder did not release the flat. तरी सुद्धा त्या बिल्डरनी फ्लॅट काही दिला नाही. See, many times we pay what is right, but we don't get what is promised. अनेक वेळेला योग्य पद्धतीचा पैसा देऊन सुद्धा जो माल आपल्या हातात यायला हवा तो माल आपल्या हातात येत नाही. एवढं हे जग वाईट आहे. And so the pressure kept building in that house. मग त्या घरात प्रेशर वाढलं, दबाव वाढला की आता काय करायचं, काय करायचं. The father was carrying silent pain, आणि माझे वडील होते, त्या वडिलांना असं शांतपणे सगळ्या वेदना स्वतः ठेवून होते. and the son was watching everything. मुलगा सगळं बघत होता की हे काय चाललंय. They had a daughter and a son. मुलगी, मुलगा अशी दोन संतानं. Now this boy could not get his college fees also. आता या मुलाला त्याची कॉलेजची फी भरायला होईना, कारण पैसे नाही. Even books became a burden. पुस्तकं घेणं सुद्धा प्रेशर झालं, वजन झालं. See, sometimes watching your loved ones suffer hurts more than your own problems. आणि कधी कधी काय होतं ना, आपल्या स्वतःच्या समस्यांपेक्षा सुद्धा आपल्या प्रियजनांना त्रासात गेलेलं बघून आपल्याला जास्त त्रास होतो, की माझ्या मुलाला त्रास होतोय, माझ्या मुलीला त्रास होतोय, ते बघून आपल्याला जास्त त्रास होतो. See? And so one
Because the son saw his father suffering so much. आणि मुलांनी पण पाहिलं की माझ्या वडिलांना किती त्रास आहेत. And so he forgot his problem about buying books and paying fees for this मग त्यामध्ये college. मुलगा आपली स्वतःची फी भरणं बाकी आहे, पुस्तकं घेणं बाकी आहे, हे सगळे स्वतःचे त्रास मुलगाही विसरला. One day the son became so fed up मग एके दिवशी मुलगा मात्र कंटाळला that he decided to end his life. आणि त्या मुलाने असं ठरवलं की मी आत्महत्या करणार. Because he could not bear to see his father suffer so त्याला much. सहन होईना की माझा बाप एवढ्या त्रासात न जातोय आणि मी काहीच करू शकत नाहीये. See, when pain speaks too वेदना loud, वेदना जेव्हा बोलायला लागतात it tries to convince you that quitting is the only option left for you. तेव्हा त्या बोलणाऱ्या वेदना तुला कधी कधी असंही पटवून सांगतात की आता तुझ्याकडे काही पर्याय नाहीये, तू जीव दे आणि मामला संपव. But that is a lie. पण ते खोटं आहे बेटा. That is the lie of the devil. सैतानाकडून आलेलं ते खोटेपण आहे. Don't accept it. ते स्वीकारू नका. जीव बीव कधी द्यायचा नाही. Quitting is not the final option. हार मानणं म्हणजे शेवटचा पर्याय नाहीये. Turning to God is the only option. देवाकडे वळणं हा एकमेव पर्याय आहे. बाकी आता मी जीव देऊ का, आता मी काहीतरी वाईट व्यसन लावून घेऊ का, ते पर्यायच नाहीयेत. मग काय आहे? देवाकडे वळा हा एकच पर्याय आहे. The son later on told me, मागाहून तो मुलगा मला म्हणाला, he said, I don't know, but something stopped me from taking that step. म्हणाला बिशप मला माहित नाही, पण असं काहीतरी काय झालं माहित नाही एक्झॅक्टली, पण मी नाही जीव दिला. But I think so somewhere he said, now I believe that it was Jesus who stopped my hand. आणि तो म्हणतो आता मात्र माझा विश्वास आहे की कुठेतरी येशूंनीच मला थांबवलं त्या दिवशी आणि मी जीव दिला नाही. See, when you cannot hold on, God holds you. जेव्हा तुला तग धरून बसता येत नाही ना, तेव्हा देव त्याचा हात देऊन तुला साथ द्यायला येतो बेटा. And so they came for the meeting. मग ते आपल्या सभेला आले. After I prayed for them, त्यांच्यावर मी प्रार्थना केल्यानंतर things began to shift in a way no one expected. गोष्टी अशा रीतीनं त्यांच्या आयुष्यात बदलायला लागल्या ज्याची अपेक्षा त्यांनी कोणीच केली नव्हती. The same builder तोच बिल्डर who was delaying everything, जो फ्लॅट देतच नव्हता, one day called them up एके दिवशी त्याने त्यांना फोन केला and said, आणि म्हणाला take this key for your new house. ही चावी तुम्हाला द्यायची आहे, ही चावी घेऊन टाका तुमच्या घराची. He said, before coming to Jesus, I was phoning him up every ते day. म्हणतात येशूंकडे येण्या अगोदर मी रोज या बिल्डरला फोन करायचो, पण त्याने मला कधी चावी दिली नाही. But after I came to Jesus, मी येशूंकडे आलो, they phoned me up. त्या बिल्डरनी मला फोन केला. हा फरक आहे. रोज तुम्ही एखाद्याला फोन करून दे 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 म्हणणं आणि त्याच माणसाने एखाद दिवशी तुला फोन करून म्हणणं घे. See, हा फरक आहे. God can change your no into come and take your key. देव त्या नाहीला ये तुझी चावी घेऊन जा यात बदलतो. See, it can work faster for you तुझ्यासाठी पटकन काम होऊ शकतं if you only look to Jesus. जर येशूंकडे पाहिलं तर. फक्त येशूंकडे बघायचं आणि जगायचं. And later he said the money that was stuck in his company, मागाहून ते म्हणाले माझे काही पैसे माझ्या कंपनीत अडकले होते, that also got released. मी आशाच सोडली होती त्या पैशाची, तेही पैसे मला अकस्मात मिळाले. His son bought books, his son paid the fees. त्यांच्या मुलाने मग पुस्तकं विकत घेतली, फी भरून आला. Everything that was against them started favoring them. जे सगळं विरोधात जात होतं ते सगळं त्यांच्या बाजूने घडायला लागलं. Praise God. देवाला धन्यवाद. Whatever is standing against you today, आज जे काही तुला असं वाटतंय की हे माझ्या विरोधात उभं आहे, they will start favoring you from ते tonight. सगळं तुझ्या बाजूने आज रात्री काम करायला लागेल. हे देवाचं वचन आहे. आज रात्रीपासून ते सगळं तुझ्या बाजूने काम करायला लागेल. आमेन. हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा, तुझे आभार. What is against you tonight? काय तुमच्या विरोधात गेलंय आज रात्री मला सांगा. Who is against you tonight? कोण तुझ्या विरोधात गेलंय मला सांग. What situation is against you? काय परिस्थिती तुझ्या विरोधात Which गेलीये. evil power is against you? काय वाईट शक्ती दुष्ट शक्ती तुझ्या विरोधात गेलीये. Everything will turn tonight. सगळं आज रात्री बदलेल. Overnight it can change. एका रात्रीत बदल होऊ शकतो बरं If Jesus is brought on the scene, जर येशूंना आपण चित्रात आणलं तर. because he has the
power to change your condition. कारण येशूंकडे तुमची परिस्थिती बदलायचं सामर्थ्य आहे. Jesus is not just an ordinary man. येशू कोणी साधा सुद्धा आयरा गैरा माणूस नाही. He is God in येशू देव आहे, flesh. देव देहरूप धारण करून जगात आलेला देव. And he will do this miracle for you. आणि येशू तुझ्यासाठी हा चमत्कार करतील. And he will start from tonight. आज रात्रीपासून सुरुवात करतील, Not tomorrow. उद्या नाही, From tonight. आज रात्रीपासून सुरू करतील. The moment you say, Jesus, ज्या क्षणाला yes, ज्या come क्षणाला into my heart, ज्या क्षणाला तू असं म्हणशील की हो येशू तू माझ्या हृदयात ये, your miracle will start. तुझे चमत्कार तिथून सुरू होतील. Are you ready? तयार आहेस का? फक्त सांग. Ready to call on his name. येशूंच्या नावाचा धावा करायला तयार आहात का? फक्त एवढं सांगा. When you call on his name, जेव्हा तुम्ही येशूंच्या नावाचा धावा कराल, the evil powers have to leave. सर्व दुष्टवाई शक्त्या निघूनच जाणार, जायलाच पाहिजेत. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात वर करा, One hand placed on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार आहे त्या आजारी भागावर ठेवा And call out to आणि Jesus. सगळ्यांनी डोळे बंद करून येशूंचा धावा करा. With your whole heart cry to him. संपूर्ण हृदयाने रडायचं आणि येशूंचा धावा करायचा बरं का? Are you ready? तयार आहात? Come on, pray with me. चला माझ्या मागुनी प्रार्थना बोला, डोळे Say, बंद "My करा." God. म्हणा, माझ्या देवा I come to मी you तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे, I have sinned against you. मी तुझ्या विरोधात पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला माफ कर, Cleanse me. मला साफ कर, Wash me. मला धुवून काढ, Make me clean. मला स्वच्छ कर, Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा I need you. मला तुझी गरज आहे. I'm in a terrible mess. माझी परिस्थिती फार वाईट आहे, Everything is against me. सगळं माझ्या विरोधात जात आहे, Nothing is working for me. काहीच माझ्या बाजूने होत नाहीये. I'm standing before a huge मी wall. एका मोठ्या भिंती समोर उभा आहे, I cannot move forward, मला पुढे Lord. जाता येत नाही दे बाप्पा. I need your help मला तुझ्या tonight. मदतीची आज रात्री गरज आहे दे I बाप्पा. tried everything, मी सगळे प्रयत्न करून चुकलोय, but it is not happening. पण होत नाहीये. But tonight I come before you. आज रात्री मात्र मी तुझ्या समोर येत आहे. You please help me, तू Lord. प्लीज मला मदत कर दे बाप्पा. Come on, talk to him now. आता येशूशी बोला, And he will touch you. म्हणजे येशू तुम्हाला स्पर्श Say, करतील. Jesus, help me. म्हणा येशू मला मदत कर, Come into my heart. माझ्या हृदयामध्ये ये, Change my life. माझं जीवन बदल. I accept you मी तुला स्वीकारत आहे as my Lord and my Savior. माझा प्रभू आणि तारणारा म्हणून. Jesus, touch me now. येशू मला आत्ता स्पर्श कर, Jesus, touch me now. येशू मला आत्ता स्पर्श कर. See, he's touching you बघा now. येशू तुम्हाला आत्ता स्पर्श Jesus करतात. is touching you now. येशू तुम्हाला आत्ता स्पर्श करतात. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you, आज्ञा करतो in the name of येशूच्या Jesus. नावात leave. सोड, Leave in Jesus' name. सोड येशूच्या Leave नावामध्ये, in Jesus' name. सोड येशूच्या नावामध्ये, Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Lord, I pray that you touch your Lord स्पर्श कर now. प्रभू, स्पर्श In the कर name of Jesus. येशूच्या नावात In स्पर्श the कर, matchless name येशूच्या of नावात स्पर्श Jesus. कर. Be येशूच्या healed. नावात, येशूच्या नावात आरोग्य Be मिळू दे. healed. Let Hallelujah. that cancer die in Jesus' येशूच्या name. नावामध्ये तो आजार In मरू the दे. mighty name of येशूच्या Jesus. मान नावामध्ये तो आजार मरू दे. I receive this healing for her. आरोग्य In स्वीकारत Jesus' आहे name. तिच्यासाठी येशूच्या नावात. Amen and amen. आमेन आमेन. Every sickness go in प्रत्येक Jesus' आजार name. येशूच्या नावात जाऊ दे. Every headache go in Jesus' सगळी name. डोकेदुखी येशूच्या नावात जाऊ दे. Every body pain vanish in वेदना Jesus' येशूच्या name. नावात निघून जाऊ दे. See, it's going away. बघा ते चाललंय, Your pain is vanishing. तुमच्या वेदना निघून जात आहेत. Every swelling in the body, अंगावर आली येशूस, leave in Jesus' name. येशूच्या नावात जाऊ दे. In Jesus' name. येशूच्या नावात. Somebody has patches on the body. एक माणूस इथे आलाय, त्या माणसाच्या अंगावरती पट्टे पडले, चट्टे. Those patches, Jesus is touching you. त्या माणसाला येशू स्पर्श करतात. And you're being healed in Jesus' name त्या now. माणसाला आता आरोग्य मिळतंय, ते चट्टे पट्टे निघून जात आहेत. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Back pain. पाठीतल्या वेदना, People who have back pain, ज्या लोकांच्या पाठीत वेदना आहेत, place your hand on your back. आपला हात आपल्या पाठीवर ठेवा Let Jesus touch you now. आणि येशूंना तुमच्या पाठीला आता स्पर्श करू You दे. back pain, सर्व पाठीतल्या वेदना leave in Jesus' name. सोड येशूच्या नावामध्ये, Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावामध्ये. Stomach pain, पोटातल्या वेदना, people having stomach pain, ज्या लोकांच्या पोटात दुखतंय, be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Skin disease, त्वचा रोग I command you in Jesus' मी आज्ञा name. करतो येशूच्या नावात Leave. सोड, Leave in the name of Jesus. सोड येशूच्या नावात, Leave in the name of सोड Jesus. येशूच्या नावात. It
It is happening. घडत आहे. It is happening. सगळीकडे घडत The आहे. power of Jesus is upon you. येशू मधलं सामर्थ्य तुझ्यावर आलंय. Every problem in the neck त्यांच्या मानेतला सगळा आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Spondylitis मानेचा आजार be gone in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Arthritis संधिवात be gone in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Lumps in the body अंगावर आलेल्या गाठी vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Come on, call, call, चला call. सर्वांनी येशूंचा धावा करा आणि करा. Call on the name of Jesus. सगळ्यांनी येशूंच्या नावाचा धावा करा. Say, Jesus, help me. म्हणा येशू मला मदत कर. Jesus, heal me. येशू मला बरं कर. Jesus, deliver me. येशू मला सुटका दे. And he will touch you येशू tonight. तुला आता आज रात्री स्पर्श कर. He is seeing your tears. येशू तुझे अश्रू बघताय. He is hearing your cry. येशू तुझं रडणं ऐकताय. Your story is being rewritten. तुझी कथा परत लिहिली जात आहे. Jesus is rewriting your story. येशू तुझी कथा परत लिहिताय. Allow him to rewrite your story येशूंना तुझी जीवन कथा परत लिहायची परवानगी दे. right now. आता वेळेला In the name of Jesus. येशूंच्या नावात In the name of Jesus. येशूंच्या नावात Spinal cord injury पाठीच्या कण्याचा आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Diabetes मधुमेह be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Problem in the eyes, कानांचा आजार problem in the ears. कानांचा आजार Be डोळ्यांचा healed in आजार Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Those who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही rise up in the name of Jesus. उठा येशूंच्या नावात. Start walking in Jesus' name. चालायला लागा येशूंच्या नावात. Jesus is touching you. येशू तुम्हाला स्पर्श Jesus करतायत. is touching you. येशू तुला स्पर्श करतायत. That cancer has to go in Jesus' तो name. कॅन्सर येशूंच्या नावात गेलाच पाहिजे. That tuberculosis has to go in तो Jesus' क्षयरोग name. येशूंच्या नावात गेलाच पाहिजे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Somebody has a big stomach एक माणूस इथे आलाय त्याचं पोट फार फुगलंय. and you don't know what to do. त्या माणसाला समजत नाहीये मी काय करू. The pain is increasing त्या वेदना वाढतायत and the doctors cannot do much for you. आणि डॉक्टरांना सुद्धा काही करता येत नाहीये. But the Lord Jesus is touching you पण now. प्रभू येशू आज तुला स्पर्श करतायत. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात भरा हो. Liver problem. लिव्हरचे आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Piles problem. मूळ व्याधाचा आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Ulcers अल्सर vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Tumors ट्यूमरच्या गाठी vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Now you devil आता सैताना who is troubling the तो people, लोकांना त्रास देतो I command you in the तुला name मी of आज्ञा Jesus. करतो येशूंच्या नावात Leave. सोड. Devil go. सैताना सोड. Devil go. सैताना निघ. In Jesus' name. येशूंच्या नावात निघ. In Jesus' name. येशूंच्या नावात So जा. the devil is going बघा away. सैतान चालला. The devil is defeated. सैतान हरलेला आहे. Leave. सोड. Every witchcraft power, चेटूक करणी every demonic power, सैतानी शक्त्या leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. सोड या लोकांना येशूंच्या नावात. You also say it. तुम्ही पण बोला. Say, devil, leave me in Jesus' म्हणा name. सैताना येशूंच्या नावात मला सोड. Say, witchcraft power, leave me in Jesus' name. चेटूक करणी येशूंच्या नावात मला सोड. Divination, leave me in Jesus' तंत्र name. मंत्र विद्या येशूंच्या नावात मला सोड. Say, curses, leave me in Jesus' मला name. सगळे शाप येशूंच्या नावात मला सोडून जाऊ In the दे. name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Neck problem be healed in मानेचा Jesus' आजार name. बरा होऊ दे येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Wounds on the body अंगावर असलेल्या जखमा be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बऱ्या होऊ देत. Say, curses, leave me in Jesus' म्हणा name. सगळे शाप मला सोडून जाऊ देत. म्हणा येशूंच्या नावात. Go in Jesus' name. येशूंच्या नावात सगळे शाप मला सोडून जाऊ देत. Lord, I pray. प्रभू मी प्रार्थना करतो Bless the people, Lord. लोकांना आशीर्वाद दे बापा. Those who are in debts, ज्या लोकांना कर्ज झालंय remove them from their debts. त्यांचं कर्ज काढून टाक दे बापा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Those who need financial त्या blessings, लोकांना आर्थिक आशीर्वाद हवे आहेत bless them financially. त्यांना आर्थिक आशीर्वाद दे माझ्या बापा. Lord, those who need a house, त्यांना राहायला घर हवंय give them a house. त्यांना घर दे माझ्या बापा. Those who need promotion, ज्या लोकांना बढती हवी आहे give them promotion, O त्यांना Lord. बढती दे येशू बापा. Establish their lives. त्यांचं जीवन स्थिर स्थावर कर. Fulfill their heart's त्यांच्या desire, my मनोकामना God. पूर्ण कर बापा. They have nobody. त्यांचं कोणी नाही. They are trusting on you. ते तुझ्यावर विश्वास ठेवून जगतायत. They came to seek you. ते तुलाच शोधायला आलेत. Don't disappoint them. त्यांना नाराज नको करू प्रभू. Thank you, Father. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Give a big clap to एक Jesus. जोरात येशूंसाठी आता टाळी वाजवा.